हां, नमस्कार. लग्नाचं कोण आहे तुमचं? मी आहे सर सुद्धा. तुम्ही स्वतःच आहात आणि कुठल्या समाजामध्ये आहात? आम्ही 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा आणि कुठले आहात तुम्ही? आम्ही इथे वेंगुर्लामध्ये सिंधुदुर्ग आरवली. आरवलीच्या सिंधुदुर्ग वेंगुर्ला आरवली. ओके. आरवली. आणि जन्मतारीख काय? 9/2/1976. 9/2/1976. आणि शिक्षण काय आलं आहे? शिक्षण माझं 12वी झालं आहे. हां. ॲग्रिकल्चर कृषी पदवी झालं आहे आणि वयामध्ये जॉब करतोय. गोव्यामध्ये जॉब करता. बरं. आणि पगार आता किती आहे? पगार मला सध्या 18,000 येतो तुझा. बरं. आणि संपर्क सांगा तुमचा. माझा 96 37 93 20 38. 93 20 38. ओके. बरं. ठीक आहे. साहेब, तुमचं घर वगैरे कसं आहे किंवा काय घरातलं पोझिशन काय आहे? तर आमचं घर कौलारू आहे. हां. बागायचं वेळ आहे, गाडी वगैरे सगळं आहे आमचं. गाडी म्हणजे कुठली गाडी? गाडी माझी 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर. हां. बरं. आणि घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आई असते, भाऊ भाऊ आहे आणि मी एक आहे. बहिणीचं लग्न आहे. बहिणीचं लग्न झालं. आणि वडील? वडील वारले 3 वर्ष झाले. 3 वर्ष आले. बरं. आणि तुम्ही आता गोव्यामध्ये नोकरी करता. गोव्यामधून अंतर किती आहे म्हणजे तुमचं येण्या जाण्याचं? तर मला तिथून यायला 4 तास लागतात. आणि म्हणजे रोज अपडाऊन करता की कसं काय करता तिथे आम्ही तिकडे रूम घेतलाय, आम्ही राहतो तिथे गोव्याला? मध्ये येतो. तेव्हा काहीतरी काम असेल त्यावेळी येतो. होय का? म्हणजे गोव्यालाच राहता तुम्ही? हो, गोव्याला. बरं. आणि जी मुलगी पाहिजे ती कुठली पाहिजे? मुलगी मला इकडे सिंधुदुर्ग चालू शकते, रत्नागिरी चालू शकते किंवा नाही तर मग गोव्यामध्ये असेही चालू शकते. गोव्यामध्ये पण चालेल. बरं. ठीक आहे. आणि शिक्षण वगैरे किती असावं मुलीचं? शिक्षण 10वी 12वी पर्यंत चालते सर. 10वी 12वी चालते. बरं. ठीक आहे, चालेल. मी जरा बोलतो. मुलीनो, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हा जो मुलगा आहे तो 1976 मधला आहे. म्हटल्यानंतर तुम्ही पण त्याच एजचे असाल तुम्ही साधारण. तर त्यामुळे जास्त म्हणजे आता टंगळमंगळ न करता आपल्याला पटकन लग्न जुळवायचं आहे. फक्त एवढंच की जर तो मुलगा व्यवस्थित कमवतो इतकं तुम्हाला कळलं तर तुम्ही पुढाकार घ्यायला हरकत नाही. कारण वेळ वाया घालवू नका. आजची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जर बघितलं तर खरं मी सांगतो आहे, कारण मी बऱ्यापैकी जुळवलेत. आज मी 20 वर्ष काम करतो आहे. आजची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुली हे नको ते नको करत मागे राहतात आणि मग त्याचा प्रॉब्लेम असा होतो की मुलींना नंतर मग त्रास होतो, त्याचा नंतर पश्चाताप होतो. पण ते तसं न करता आत्ता तुम्ही जर विचार केलात तर खूप काही करू शकता. कारण बऱ्यापैकी आपण आपल्या ज्या मागण्या असतात सुरुवातीला, पण त्या सगळ्याच पूर्ण होतात का हा विचार करा. कारण हा जो मुलगा आहे वेल सेटल आहे, कुठेतरी कमवतो आहे, व्यवस्थित 2 घास व्यवस्थित मिळत आहेत आणि सुखाचे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं सुख आहे. जे सुखच नसेल आणि ते 2 घास मिळायचं सोडूनच द्या, तुम्ही 4 घास खाण्याचा प्रयत्न करताय, पण ते 4 कशाला 2 घास पण मिळत नाहीत आणि ते सुख तर मुळीच नाही आहे. मग अशा स्थितीत तुम्ही जगू शकाल का? त्यामुळे तुम्ही विचार करू शकता. जर तुम्हाला खरंच एखादं चांगलं कुटुंब भेटत असेल तर तुम्हाला नक्की विचार करायला हरकत नाही. फक्त मुलीनं एक सांगतो तुम्हाला, कुठे ॲडजस्ट करू नका. अतिशय ॲडजस्ट म्हणतात म्हणजे जळपट करून संसाराचा गाडा चालवणं असलं काही करू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला सुख म्हणजे काय, नवरा कमवताय एवढं बघा, त्याचा स्वभाव बघा. ते तुम्हाला भविष्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची असेल त्याविषयी चर्चा करा. कारण जळपं करत लग्न होत नाही, संसार होत नाही. तर त्यामुळे कसं ती चर्चा करा तुम्ही. पूर्वी काय प्रकरणं असतील एकमेकांची तर ती बघा. परंतु एवढंच की कुठेतरी आता या वयात ॲडजस्ट थोडंसं केलं पाहिजे. सगळे स्वप्न पूर्ण होत नाही. प्रत्येकाला मोठं बनायचं असतं, नाही असं नाही. पण जर तुम्ही म्हणताय की मुलगा वेल सेटल अजून प्रचंड पगारवाला पाहिजे, खूप मोठी अपेक्षा होती तुमची, जर असं म्हणताय तर तुम्ही एवढे वर्ष वाया घालवलात याचा अभ्यास करा. मी तुम्हाला काही चुकीचं बोलत नाही आहे. मी तुमच्या भावंडासारखा आहे किंवा मी तुमचा काका आहे. परंतु एवढाच विचार करा की आपण हेच पाहिजे म्हणत आपण किती वर्ष वाया घालवली. या एवढ्या वर्षात आपण सुखाचा संसार केला असता याचा विचार करा. बाकी मी काही तुम्हाला हिनवत नाही आहे अजिबात. मी तुम्हाला ओळखतो आहे का?
नाही, तुम्ही परस्पर लग्न करणार आहात. त्याच्यामुळे मी स्पेशली असं काही तुम्हाला ओळखत नाही आहे किंवा तुम्ही मला माझा फक्त फोटो बघितला आहे, समजलं ना. त्याच्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. मी जर बोलतो आहे, मी एक वडील या नात्याने बोलतो आहे, मी काका आहे तुमचा आणि ते वडील या नात्याने बोलतो आहे. जर तुम्ही थांबलात लग्नासाठी तर तुमचं काहीतरी टार्गेट असणार. तुम्हाला करोडपती नवरा हवा असणार. मिळाला आहे का? किंवा एक विचार करा, जर तुम्ही त्या व्यक्तीसाठी थांबलात, तुमचा स्वप्नातला जो राजकुमार आहे त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही थांबलात अजूनपर्यंत, तर एक विचार करा, तो मिळणार आहे का? त्या राजकुमारला तुम्ही पसंत होणार आहात का? हाही विचार करा. कारण वेळ खूप महत्त्वाची आहे आणि ती वेळ गेलेली पुन्हा येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि लवकरात लवकर पटपट एकमेकांच्या म्हणजे लग्नबंधनात अडका आणि जेणेकरून कुठे ते संसार हळूहळू का होईना हळूहळू उभा करा, व्यवस्थित उभा करा. हा मुलगा वेल सेटल आहे इतकं नक्की आहे. तो आज 76मधला आहे म्हटल्यानंतर त्याने बऱ्यापैकी सर्व्हिस केली आहे, वेल सेटल आहे. त्याचं घर जाऊन बघा, घरातले संस्कार बघा, घरातले लोक कसे वागतात ते बघा. तुमचा संसार सुखाचा होईल का? मुलींनी प्रत्यक्ष जाऊन बघायला हरकत नाही. आता गणपती येतो आहे बघा, गणेश चतुर्थीमध्ये तुम्ही स्वतः गणपती बघायला जा. तिथे तुम्हाला काय हवं नको ते सगळं सांगा त्याने. तिथे बसून चर्चा करा. खूप काही गोष्टी घडू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगला लाईफ पार्टनर भेटू शकतो. स्वप्न सगळ्यांचीच पूर्ण होत नाही, याच्यावर पूर्ण विचार करा. तुमच्या घरामध्ये याच्यावर चर्चा करा आणि लवकरात लवकर लग्नबंधनाला अडका. धन्यवाद.